प्राचीन काळापासून आपल्या देशाच्या संस्कृती, विकास आणि विज्ञानापुढे संपूर्ण विश्व नतमस्तक होत आलं आहे. परंतु वर्तमान काळात आपल्या देशाची सुवर्णकाया उजळवणारी आपली युवा पिढी पाश्चात्य भौतिकतेच्या आणि संस्कृतीच्या आहारी जात आहे. आजची आपली युवा पिढी स्पायडरमॅन आणि सुपरमॅनला आपला नायक मानू लागली आहे. म्हणूनच संकटमोचन हनुमान मालिकेच्या माध्यमातून युवकांचे मूळ प्रेरणा स्रोत चिरंजीव हनुमानाचा परिचय या पिढीला करून देत आहोत, जो वास्तवात आमचा जिवंत हिरो आहे आणि युगायुगांपासून ते कलियुगापर्यंत संकटमोचनाच्या रूपानं विश्वाचं दुःख नाहीसं करत आहे, हरण करत आहे. संकटमोचन हनुमान मालिकेच्या माध्यमाद्वारे आम्ही प्रभू हनुमानाचे पराक्रमी, जितेंद्रिय, विद्वान, धैर्यवान, बुद्धिवान, वीर्यवान आणि क्लेशहरताच्या रूपाचं वर्णन करू, ज्यामुळे संपूर्ण युवा वर्ग त्यांच्या कथेपासून प्रेरणा घेऊन आपल्या रोजच्या जीवनात त्यांचा आदर्श घेऊन प्रत्येक विकारापासून मुक्त होऊन स्वच्छंद झेप घेईल. आम्ही या मालिकेच्या सादरीकरणात परंपरेच्या रूपात रूढ असलेल्या कथा वाचन या शैलीचा उपयोग केला आहे, ज्यामुळे धर्म आणि अध्यात्माच्या गूढ रहस्यांचं विस्तृत रूपात विश्लेषण केलं जाईल. अखेरीस आमचा उद्देश हा आहे की प्रभू हनुमानाच्या जीवन सत्वास पवित्र गंगा जलाप्रमाणे आपल्या अंतरात्म्याशी एकरूप करू शकू. तर नतमस्तक होऊन आपण श्री रामदूत हनुमान यांची गाथा बघूया आणि श्रवण करूया आणि स्वतःला त्यांच्यात समर्पित करूया. प्रत्येक दिन मंगल करणारे, मंगलचे अवतारी, संकटमोचन नाव तुमचे प्रत्येक संकटासमारी. जय हनुमान, जय हनुमान, संकट मोचन जय हनुमान. तेजमयो देवा, महावीर हो महारुद्रा, ज्ञान गुण भक्ति संगमा, श्री हनुमते नमो नमः. जय हनुमान संकट मोचन, जय हनुमान, संकट मोचन जय हनुमान. केसरी नंदन त्रिभुवन वंदन, अंजनी सूत बलधारी, केसरी नंदन त्रिभुवन वंदन, अंजनी सूत बलधारी. संकट मोचन नाव आपुले, संकट मोचन नाव आपुले, सकल संकटे तारी. जय हनुमान, जय हनुमान, संकट मोचन जय हनुमान, जय हनुमान, जय हनुमान, संकट मोचन जय हनुमान. संकट त्याच्या निकट न येती, जो येई आपुल्या चरणी. संकट त्याच्या निकट न येती, जो येई आपुल्या चरणी. संकट मोचन नाव आपुले, संकट मोचन नाव आपुले, सकल संकटे तारी. जय हनुमान, जय हनुमान, संकट मोचन जय हनुमान, जय हनुमान, जय हनुमान, संकट मोचन जय हनुमान. ए गौमाते, अगं लवकर खा, आरतीची वेळ झाली. चला चला, गुरुजींनी शंखनाद केला आहे. चला निघूया. चला. रामशरण दादा, अहो लवकर मोतीचूरचे लाडू बांधून द्या, आरतीची वेळ झालीये. अगं चिंगी, तू पण येणार आहेस आरतीला? बाबा, मी आरतीची सगळी तयारी केली पण. अरे वा, चल मग ये.
बोल संकट मोचन हनुमान की बोला सियाबल रामचंद्र की बजरंग बली की शिवजींनी पुंजक स्थलाला वचन दिलं होतं, जेव्हा ती पृथ्वीलोकात अंजनाच्या रूपात जन्म घेईल तेव्हा तिच्या गर्भात हनुमानाच्या रूपानं त्यांचा अंश असेल. बोल संकट मोचन हनुमान की बोला सियाबल रामचंद्र की बजरंग बली की आज सगळ्यांना हे ऐकून आनंद होईल की आजपासून संकटमोचन हनुमानाच्या कथेला प्रारंभ होत आहे. तर तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे की मंडपात जाऊन आपली आपली आसनं ग्रहण करा. अव हनुमंताची कथा आम्ही तर नक्कीच ऐकू. बोला अंजनी पुत्र हनुमान की जय. बोला केसरी नंदन हनुमान की जय. बोला पवन सूत हनुमान की जय. बोला रुद्रेय रूप हनुमान की जय. तर कथेला प्रारंभ करूया. गुरुजी सुरू करा. आता जेव्हा आपण हनुमानजींचा जयघोष केला तेव्हा मी त्यांना 4 नावानं संबोधित केलं. तुम्ही कोणी हे सांगू शकता की ती 4 नावं कोणती होती? अंजनी पुत्र, केसरी नंदन, पवनसुत आणि रुद्र. रौद्रेय. अतिउत्तम. बाळा, तुझं नाव काय? बजरंगी. बजरंगी. मग तुला हे पण माहित असेल की आम्ही यांना या 4 नावानं का संबोधित करतो? जी, अंजनी पुत्र या करता की त्यांच्या मातेचं नाव होतं अंजनी. केसरी नंदन या करता की त्यांच्या बाबांचं नाव होतं केसरी नंदन. पवनसुत या करता की त्यांचे धर्मपिता स्वयं वायुदेव आहेत. आणि रुद्राचं मला नाही माहित. बजरंगी, रौद्रेय या करता म्हणतात की ते शिवांचे अवतार आहे. बसून घे बजरंगी. तर सर्वप्रथम या कथेचा प्रारंभ कुठून करावा? पंडितजी, त्यांच्या मातेच्या कथेपासून करा ना. अवश्य. आत्ताच आपल्याला बजरंगीने सांगितलं की हनुमानजींच्या आईचं नाव होतं अंजनी. तर काय ती खरोखरच वानर होती? अंजनी व अंजना काही साधारण वानर नव्हती. ती एक अप्सरा होती जी पुंजक स्थला या नावानं ओळखली जायची आणि कैलास पर्वतावर राहून माता पार्वतीची सेवा करायची. पुंजकस्थला, काय माते, आज खूप सुंदर दिसतीयस. तुझं रूप बघून न जाणो कुठे वज्रपात न घडो. बरं, हे घे, ही फळं घे आणि शिवजींना अर्पण कर. त्यांच्या भोजनाची वेळ झाली आहे. जी आज्ञा माते.
प्रणाम प्रभू. अचानक या विद्युत गर्जना. कुठे भोले भंडारी क्रोधित तर नाही झाले ना? पुंजकस्थलेच्या हातून काही त्रुटी तर घडली नाही ना? प्रभू. शिवजींनी पुंजकस्थलाला वचन दिलं होतं, जेव्हा ती पृथ्वीलोकात अंजनाच्या रूपात जन्म घेईल तेव्हा तिच्या गर्भात हनुमानाच्या रूपानं त्यांचा अंश असेल. प्रभू. तुला जाणीव तरी आहे का की तू काय केलं आहेस? अगं, मी तुझ्या बरोबर थोडी थट्टा मस्करी काय केली तर तू माझ्या सर्वस्वावर घाला घालायला निघालीस. तू हा घोर अपराध केला आहेस आणि याचा दंड तुला अवश्य मिळेल. मी तुला हा शाप देते की तू अतिशीघ्र हे तुझं वर्तमान रूप त्याग करून एक वानर होशील. तुझं हे सुंदर रूप नष्ट होईल आणि ज्यामुळे कधी तू त्याचा असा उपभोग घेऊ शकणार नाहीस. नाही माते, नाही. माझ्या हातून कोणताच अनर्थ घडला नाहीये माते. मी तर त्या विद्युलता आणि गर्जनांच्या आवाजाने घाबरले आणि घाबरून भोळेबाबांना शरण गेले. कथा रचण्याची काही आवश्यकता नाहीये. तू त्यांना शरण गेली नव्हतीस, तू त्यांना आलिंगन दिलं होतंस आणि त्या स्पर्शातून अभिप्रेत काही भलतच होत होतं. नाही प्रिये, पुंजकस्थला सत्य तेच सांगत आहे. जसं एक लेकरू अघटित क्षणाच्या वेळी घाबरून आपल्या आईच्या छातीशी बिलगतं, तसंच पुंजकस्थलानं मला आलिंगन केलं होतं. माते, मला असं स्वयंपासून दूर नका करू. जिव्हेनं दिलेला शब्द परत घेता येत नाही. म्हणूनच हे सांगतो की उचित आणि अनुचितचा निर्णय शांत मनानं घ्यायचा असतो. पण आता पुढे काय? देवाधिदेव, मी तुमच्यापासून आणि मातेपासून दूर नाही राहू शकत. पुंजकस्थला, जीवन एक चक्र आहे आणि आपल्या कर्मांना अनुसरूनच याचा निर्वाह करावा लागतो. तुझ्या या वानर जीवनाचा एक उद्देश आहे आणि म्हणूनच तू ते प्रसन्नपूर्वक स्वीकार कर. आणि पुंजकस्थला, हे सत्य समजल्यावर मी तुला आशीर्वादाच्या रूपाने तुझा जीवनसाथी प्रदान करते.
तू वानरराज केसरीची राणी अंजनी या नावाने ओळखली जाशील. आणि मी तुला आशीर्वाद देतो की माझं स्वरूप तुझ्या गर्भातून जन्म घेईल. अशा प्रकारे पुंजकस्थला जी एक अप्सरा होती अंजनी बनली. अंजनी म्हणजे कोण? मग पुढे काय झालं गुरुजी? माता अंजनी पृथ्वीवर आल्या का आणि शिवजींचा जन्म हनुमानाच्या रूपानं झाला? या दैवी घटना इतक्या सहज होत नाहीत. प्रत्येक घटनेच्या मागे एक घटना असते जी निर्णायक घटनेकडे अग्रेसर होते. काळ पुढे सरकत होता आणि अशा प्रकारे त्रेतायुगाचा प्रारंभ झाला. परमपिता ब्रह्मांनी ही घोषणा केली की श्रीहरी राम अवतार घेऊन पृथ्वी लोकात आगमन करून रावणाचा वध करतील. ही घोषणा ऐकून महर्षी नारद उत्सुक झाले. शिवजींनी पुंजकस्थलाला वचन दिलं होतं, जेव्हा ती पृथ्वी लोकात अंजनाच्या रूपात जन्म घेईल तेव्हा तिच्या गर्भात हनुमानाच्या रूपानं त्यांचा अंश असेल. ही घोषणा ऐकून महर्षी नारद उत्सुक झाले. देवी, असं काय झालंय? आज तुम्ही कोणत्या गहन विचारात हरवला आहात? काय समस्या आहे? प्रभू, आपण समीप असताना कुणाला अशी काय समस्या असू शकते? मी हा विचार करत होते की आता लवकरच त्रेतायुगाचा आरंभ होणार आहे आणि आपण मृत्यू लोकात रामाचा अवतार घेणार आहात. प्रभू, आपल्या जे मनात आहे ते लवकरच सत्यात उतरणार आहे. मृत्यूलोकात सत्वर रामराज्य प्रस्थापित होणार आहे. नारायण नारायण. प्रणाम प्रभू. प्रणाम मातोश्री. नारायण नारायण. यावे महर्षीजी, यावे. क्षमा करावी प्रभू, परंतु भविष्याच्या चिंतेपोटी आपली भेट घेण्यास विमर्श झालो होतो. जसे मला हे ज्ञात झाले की आपण त्रेतायुगात भगवान रामांचा अवतार घेणार आहात, तशी माझ्या मनाला चिंता खाऊ लागली की आता शेषनागाचे काय होणार. परंतु महर्षीजी, शेषनागाबद्दल आपण एवढे चिंतातुर का आहात? जिथे आम्ही वास करू शेषनागही तिथे आमच्या सोबतच असणार आहेत. परंतु प्रभू, मृत्यू लोकात आपल्या सोबत शेषनाग कसे आणि कोणत्या रूपात वास करतील या जिज्ञासेचे उत्तर ऐकण्यास माझे मन आतुर झाले आहे. जेव्हा आम्ही रामावताराच्या रूपाने पृथ्वी लोकामध्ये जन्म घेऊ तेव्हा शेषनाग लक्ष्मणाच्या रूपाने सदैव आमच्या सोबत राहतील. नारायण नारायण. प्रभूंची लीला अपरंपार आहे. शेषनागाबद्दल तर समाधान झाले, परंतु भगवान शिवांबद्दल अजूनही माझ्या मनात शंका आहे. भगवान शिव आपल्यासोबत कोणत्या रूपात राहतील प्रभू? आपण असे शांत का झालात प्रभू? महर्षी नारदांच्या प्रश्नाचं उत्तर का नाही देत आपण? संकटमोचन हनुमानाच्या रूपात. संकटमोचन हनुमानाच्या रूपात? होय, हनुमानाच्या रूपात. शिवजींनी पुंजकस्थलाला वचन दिलं होतं, जेव्हा ती पृथ्वी लोकात अंजनाच्या रूपात जन्म घेईल तेव्हा तिच्या गर्भात हनुमानाच्या रूपानं त्यांचा अंश असेल. आणि शिवजींचा हा अवतार समस्त पृथ्वीवासियांकरिता हनुमानाच्या रूपाने अजरामर राहणार आहे. नारायण नारायण. आता माझ्या समस्त शंकांचे निराकरण झाले प्रभू.
परंतु भगवान शिव तर भोळे भंडारी आहेत. कदाचित ते त्यांचे वचन विसरून गेले असतील. त्यांनी पुंजक स्थलाहीस दिलेले वचन कशा प्रकारे स्मरण करून द्यावे प्रभू? या समस्येचं निदान कृपा करून आपण शोधून काढावं महर्षी. आपण असा मार्ग शोधा की ज्यामुळे शिवांना आपण दिलेल्या वचनाचं त्वरित स्मरण होईल. नारायण नारायण. नृत्य प्रभू नृत्य. देवी, साक्षात नटराज. तुम्हाला माझ्या बरोबर नृत्य करावं लागेल देवी. नृत्य? बऱ्याच काळानंतर आमच्या मनात नृत्याची ज्योत प्रज्वलित झाली आहे. आपण माझी ही इच्छा पूर्ण कराल देवी? अवश्य प्रभू, अवश्य. संकट त्याच्या निकट न येती, जो येई आपुल्या चरणी. संकट मोचन नाव आपुले, संकट मोचन नाव आपुले, सकल संकटे तारी.